महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। ओबीसींसाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या सरपंच पदांची संख्या आता पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार आहे। विशेष म्हणजे राज्यातील 15 जिल्ह्यांमधील सरपंच पदांच्या आरक्षणासाठी सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे। सरपंच पदाचे आरक्षण ठरवताना विविध प्रवर्गांचा विचार केला जातो। त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुला प्रवर्ग यांचा समावेश असतो। आरक्षणाची रोटेशन पद्धत आणि संबंधित नियमांनुसार कोणत्या गावातील सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल हे निश्चित केलं जातं। आता 15 जिल्ह्यांमधील सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत सुधारित आदेश काढण्यात आला आहे। या सुधारित आदेशानुसार ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणाऱ्या सरपंच पदांची संख्या आधीच्या तुलनेत 512 ने कमी होणार आहे। ज्या काही ग्रामपंचायतींमध्ये आधी ओबीसी प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित होणार असल्याचं निश्चित झालं होतं, त्यापैकी काही पदांच्या आरक्षणात आता बदल होणार आहे। त्यामुळे त्या गावांमधील इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितावरही परिणाम होऊ शकतो। कारण ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण हा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो। कोणत्या प्रवर्गासाठी पद राखीव आहे यावर त्या पदासाठी कोण निवडणूक लढवू शकतं हे ठरतं। त्यामुळे आरक्षणाच्या या सुधारित आदेशामुळे काही इच्छुक उमेदवारांना आपली निवडणूक रणनीती बदलावी लागू शकते, तर काही उमेदवारांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात। ओबीसी आरक्षण संपलं किंवा रद्द झालं असा या निर्णयाचा अर्थ नाही। संबंधित 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच पदांच्या आरक्षणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे आणि त्याचा परिणाम ओबीसी साठी राखीव पदांच्या संख्येवर झाला आहे। आता या बदलानंतर सर्वांचे लक्ष सुधारित आरक्षणाच्या अंतिम यादीकडे लागलं आहे। कारण कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच स्थानिक राजकीय समीकरणं पूर्णपणे स्पष्ट होतील। 512 सरपंच पदांचा हा बदल त्यामुळे अनेक गावांमधील निवडणुकींचे गणित बदलणारा ठरू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओबीसी आरक्षित सरपंच पदांमध्ये झालेली ही 512 पदांची घट ग्रामपंचायत निवडणुकीवर किती परिणाम करेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।